बोलो गणेश भगवान की जय. अध्याय 30. पतिव्रता धर्म. श्री गणेशांनमा. नारदाने नारायणाला विचारले, पतिव्रतेचा धर्म कोणता? तिने आचरण कसे ठेवावे? त्यावर नारायणाने पतिव्रता स्त्रीची आदर्श लक्षणे सांगितली. पती पापी व दुष्ट असला, दुर्गुणी असला तरी तो पूज्य वाटतो. त्याच्या विरुद्ध वर्तन ती करीत नाही. घर कामही पतीला रुचेल अशा पद्धतीने करावे. अहंता व इतर मनोविकार ताब्यात ठेवावे. परपुरुषाला कधीही वश होऊ नये. कोणत्याही प्रकारे त्याच्याकडे लक्ष देऊ नये. मग तो देव असो वा गंधर्व असो. पती जेवल्यावर जेवते, त्याच्या सुखदुःखात सामील होते. पतिविरहात शृंगार करीत नाही. घरातील वडीलधाऱ्यांची निष्ठेने सेवा करते. घरात टापटीप ठेवते. पैसा जपून वापरते. दुर्मुखलेली राहत नाही. पती बाहेरून आला की त्याचे हस्तमुखाने स्वागत करते. तो जेवत असता त्याला उद्वेग आणणाऱ्या गोष्टी बोलत नाही. सर्व कामात दक्ष असते. पतीच्या आज्ञेशिवाय कोणालाही धन वा इतर वस्तू देत नाही. इतरांशी गप्पा मारित नाही. लोकांच्या व्यवहारात पडत नाही. क्रोध संताप करीत नाही. जे पदार्थ पती सेवन करीत नाही ते तीही वर्ज्य करते. फक्त पती करताच शृंगार करावा. 3 दिवसांच्या अडचणीत अस्पृश्य राहते. हे नियम ती पाळते. नारायणाने नंतर गरोदर स्त्रीने कसे वागावे त्याचे नियम सांगितले. गर्भाला जपण्यासाठी स्त्रीने आपला आहार, आपले चालणे, बसणे, उठणे, आसन, बाहेर फिरणे, मनाची प्रसन्नता व या बाबतीत काय काय करावे ते सांगितले. तसेच नित्य पतीचीच सेवा पतिव्रतेने कशी करावी त्याचा तपशील सांगितला. काही नियम असे तिने पतीची आज्ञा पाळावी. इकडे तिकडे पाहत त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. व्यग्रा खिन्न असू नये. कलह करू नये. मोठ्याने रडू नये. उगाच बाहेर भटकायला जाऊ नये. समारंभाला जायचे असेल तर पतीच्या आज्ञेने व योग्य सोबत घेऊन जावे. वेळेवर घरी यावे. पती दूरदेशी गेला तर व्रतस्थ राहावे. त्याचे कुशल वृत्त मिळवावे. शृंगार करू नये. संसाराच्या लोकांची, सासू सासरे यांची काळजी घ्यावी. नारायणाने अशा प्रकारचे अनेक नियम सांगितले आणि नंतर विधवा स्त्रीने कसे आचरण करावे ठेवावे तेही सांगितले. शीलवती पतिव्रता स्त्रीचे सामर्थ्य देवांपेक्षाही भारी असते असे सांगितले. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. बोलो गणेश भगवान की जय. अध्याय 30. श्री गणेशांनमा. यम म्हणे, चित्रगुप्ता लागून, अरे हा आणिला आहे कोण? याचे शुभाशुभ विलोक कोण सांगे संपूर्ण सत्वर. ती यमधर्माची ऐको निवानी. चित्रगुप्त मने तया लागुनी. अहो प्रभू हा कदर्य मनोनी द्विजा धमपे आहे. हा धनलोभी दुष्ट अत्यंत. याचे नाही काहीच सुकृत. याने वाटिकेत राहुनी सतत. पापची बहुत केले असे. वाटिकापतीचा विश्वास. याची वरी असोनी विशेष. तेथील नाना फळे असेस. धनलोभे चोरुनिया. पक्क तितुकी भक्षियापन. उरतील ती टाकी विकुण. आणि द्रव्य येई ते संपूर्ण ठेवी पूर्ण भूमीत. ऐसा हा धनलोभी अति. याची अत्युग्र पापे दोन असती. एक फल चौर्य कृत निवृत्ती. दुसरे विश्वासघातच. आणि ह्या वाचूनही बहुत. ह्याची पापे विविध आहेत. ऐसे चित्रगुप्ताचे भाषित ऐकोनी कृतांत कोपला. आणि म्हणे, रे चित्रगुप्ता सांगतो तैसे करी आता. यासी सहस्त्रवार तत्वता. वानर जन्म देवोनिया. तदंतर विश्वासघाताचे फळ भोगोनिया. साचे मग इतरही सर्व पापांचे. यथानुक्रमे भोगवी ते प्रभूचे ऐकोनी भासित. तो महान्यायी चित्रगुप्त स्वांतरी विचारुनिया अत्यंत. दूताप्रती बोलत की, अहो हा कदर्द अत्यधम लोभाविष्ट झाला प्रथम. तदंतर चौर्यकर्म करिता झाला साचार. यास्तव आधी प्रेतत्व घोर पावोनी मग हा हो वानर. तदंतर अति भयंकर नरक यातना भोगवाव्या. ह्याच क्रमयम धर्माच्या गृही.
श्रेयस्कर असे सर्वदाही ऐसे चित्रगुप्त सांगता सर्वही दूत लवलाही धाविनले ते सर्वही अत्यंत भीषण कदर्यासी करीत ताडना प्रेतयोनी माझी तत्क्षणा प्रथम टाकिते जाहले तैतो निर्जन घोरवनी जेथे न मिळे फळ की पाणी तेथे भयंकर प्रेत होऊनी सर्वत्र फिरू लागला श्रुतुतृषांनी व्याकुळ अति वारंवार तळमळे क्षिती रडे ओरडे दिवस रात्री न सोसवे म्हणून ऐसे काळ बहु काळपर्यंत प्रेतयो निगत दुःख समस्त भोगोनी मग फलचौर्य जनित कपियात्व प्राप्त पावला दिव्य कालंजर पर्वतावर जेथे जम्बुखंड मनोहर शीतळ छाया नीरमधुर आणि अपार फलपुष्पे तेथे इंद्रनिर्मित सुरेख सतसैव्य परम पुण्यकारक पापनाशक कुंड एक सरोवरासम आहे ते सुरांसीही दुर्लभ अत्यंत तयाचे नाम मृगतीर्थ तेथे श्राद्ध करिता यथोक्त पितर मुक्त होता ती दैत्य भय सर्व सुरवर मृग होऊन निरंतर त्या इंद्रनिर्मित कुंडी सादर स्नान करीत ये जाहले तेने ते निर्भय होऊन पुनश्च पावले स्वर्ग भुवन यास्तव त्या कुंडा लागून मृगतीर्थ बोलू लागले असो ऐसे जे तीर्थ उत्तम तेथे तो कदर्य द्विजाधम फलचौर्य कृत पापे प्रथम वानर जन्म पावला ऐसे नारायणाचे भाषित ऐकोनी आश्चर्य ब्रह्मसूत म्हणे हो मुने ते मृगतीर्थ त्रिलोक्य पावन असोनिया तेथे त्या दुष्ट पापी वानरास कैसे मिळाले राहाव्यास ते कारण सांगोनी असेस संशय माझा निरसावा भवादृशगुरु स्वशिष्याप्रती गौप्य तेही विभ्रवणी सांगती ऐसी देवर्षीची ऐकोनी भारती नारायण मुनी आनंदला आणि म्हणे गा नारदा एक प्रश्नलेसी ते सांगतो सकळीक चित्रकुंडल नामे महाधनिक कोणी एक वैश्य असे आणि त्याची स्त्री पुण्यसरिता तारका नामे पतिव्रता अधिक मासाची ती उभयता भावे सेविती जाहली मासपूर्तीपर्यंत यथोक्त त्याही केले पुरुषोत्तम व्रत चरमदिन होता प्राप्त उद्यापन आरंभिले वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण सपत्नीक पाचारिले जान आणि इतरही महाविद्वान द्विज बहुत बोलाविले तेव्हा तेथे तो कदर्यही धन लोभे पातला पाही असो मग त्या वैश्ये सर्वही दिग्पूजा संभार घेवोनिया नाना वाद्यांची गर्जना करीत उत्सव चालविला बहुत पूजा होम हवनादी यथोक्त विधी समस्त सारिला मग सर्व दंपत्या कारणे यथाविधी दिधली दाने तांबूल दक्षिणा वस्त्रभूषणे ऋतित्वजा कारणे दिधली तैसीची इतर ब्राह्मणांची यथाशक्ती दिधली भूयसी तेने तो संतोषुनी मानसी स्वगृहा जाते जाहले परितो महालोभी कदर्य काही केल्या परत न जाय वैश्या पुढे मोकलो निधाय रडत उभा राहिला आणि विनय जोडून हात गद्दवानी तया बोलत हे वैश्यवर्या तू महासमर्थ भगवत भक्त आहेसी तो आहे जैसे पुरुषोत्तम व्रत यथाविधी केले संप्रत ऐसे जगी आजपर्यंत कोणीच नाही आचरिले आणि ते तू श्री पुरुषोत्तम मास परम भक्तीने सेविलेस तस्मात सर्व प्रकारे विशेष भाग्यवान धन्य आहेसी आणि तव माता पितरेही धन्य हो त्रिजगा ठाई तुझ्या हा हरिप्रिय ज्याही उत्तम पुत्र उत्पादिला आणि हा धन्याहूनही विशेष धन्य आहे पुरुषोत्तम मास की जयांच्या सेवे व्यत्र असेस सुख सर्वास लाभते वैश्वर्या त्वकृत पूजन पाहुनी चकित झालो जान तू आहे महत्कर्माचरण केले यात संशय नसे आजी त्वा सर्व ब्राह्मणांशी बहुधन दिदले अनांदेसी परिमज भाग्यहीनासी कैसे नाही दिदलेस मी पामर अत्यंत दीन तू बहुधनदाता सोन मजन मिळावे तुझपासून हे तुझ योग्य होईल की ऐसे कदर्ये विनविताक्षण वैशे तयासी दिदले धन ते तो घेऊनी आनंदे करुणा पुरून ठेविता जाहला असो एवं त्या कदर्ये वहिली पुरुषोत्तमाची पूजा पाहिली आणि त्या मासाची चांगली स्तुती केली धनलोभी त्या पूर्व पुण्य वानरास मृगतीर्थी जाहला वास व्याजेही भजता पुरुषोत्तमास ऐसे विशेष फळ असे ऐसे नारायणाचे ऐकोनी वचन नारद पावला समाधान आणि पुनश्च तया लागून हात जोडून प्रश्नित
म्हणे हो मुनींद्रा जया ठाई सुफळयुक्त वृक्ष सर्वही निबिड छाया सर्वत्र राही आणि सुशीतळ जळ असे ऐसा त्या रम्मवनी निगुती त्या दुष्ट कपीची व्हाव्या स्थिती कारण काय ते मज प्रती सांगे संप्रती मुनींद्रा ते ऐकोनी म्हणे नारायण नारदा सांगतो एके कारण ज्याच्या श्रवण मात्रे तत्क्षण सर्व पाप क्षय होय पूर्वी श्रीरामचंद्राची कांता सीता रावणे चोरोनी नेता श्रीरामचंद्र झुंजोनी सर्वता दुष्ट रावण मारिला जे ते त्या युद्धी विषणाविन राक्षस उरले नाहीच कोण तैसेची बहुतेक वानरगण पावले निधन साचार आणि रामे रावण मारिला म्हणून वीरांच्या आधी सर्व सुधा पाणी अंतरी परमानंद पावोनी राम सन्निध पातले आणि म्हणत हे दासरथे राम त्याजो मारिला राक्षसा धम हे आम्हा सर्व सुरांचे काम अप्रतिम केलेसी म्हणून आम्ही झालो प्रसन्न यथेच मागे वरप्रदान ते सुरांचे ऐकोनी वचन रघुनंदन बोलत अहो तुम्ही देणार वर तरी जे माझे वीर वानर राक्षसी मारिले ते सत्वर जिवंत करोनी उठवावे ती रामाची ऐकोनी वेखरी ब्रह्मेंद्राद्री सर्व सुरवरी तथास्तु मनोनी वानरावरी केला अमृत वर्षाव तेने ते सर्व वानरगण सुप्तोथी तापरी उठवून जय जय श्रीराम म्हणून रामाशी वंदिते जाहले मग सीते सहित रघुनाथ आरोळुनिया पुष्पकांत सर्वत्र स्थित वानरापत ऐसे सांगता झाला की हे सुग्रीवा हे हनुमंता अंगदा हे जांबुवंता तुम्ही वानरासह सर्वथा मित्रकार्य केले ती आता तुम्ही या वानरासी आज्ञा पाये थोनी जावयासी जेथ होईल त्यांच्या मनासी तेथे समस्त राहोत हे मम कपीचिरायू सकळ ज्या ज्या वनात बसतील त्या त्या वनी वृक्ष विपुळ सदा सुफळ असतील पा आणि नद्या किंवा सरोवरे पूर्ण राहतील शीतळणारे आणि कोण्याचे नेही निकुरे धरसिले जाणार नाहीत ऐसे रामाचे आशीर्वचन पूर्वीचे झाले त्या लागून ज्या ज्या स्थानी वानर म्हणून सदा वसत असतात तेथे तेथे नद्या सरोवरे पूर्ण राहती शीतळ निरे आणि महावृक्ष फल पुष्पांकुरे सुमंडित असतात एवं रामाच्या प्रभावाने वानर जाती मात्रा कारणे सदवृक्षवनी बसती मिळणे साहजिक झाले असे परी दुःख सुख दुःख ती समस्त प्राक्तन कर्मापासून होत जेथे जेथे प्राणी वसत तेथे तेथे ती येती कर्मन संपे भोगल्या विन ऐसे असो वेदानुशासन असो पुढे तो कपी महान पर्वता ऐसा वाढूनिय त्या मृगतीर्था सन्निधवनांत शुधातृषानी अतिपीडित स्वजातीच्या पल्ले सतत सर्वत्र भ्रमू लागला नारदा त्या वनी निरुती पल्लव विपुळ असती परी त्या कपीची कर्मगती विपरीत असे पै जन्मापासून त्याचे वदनी पीतजन्य व्रण होऊनी रात्रंदीनतयातुनी रक्तस्त्राव होत असे तेने वेदना अत्यंत होई भक्षावया न सके काही आणि पिढेमुळे तया कदाही एके ठाई राहावेना वारंवार फळे तोडून मुखाजवळ नेई जान परितीन भक्षवती म्हणून देई टाकून भूमीवरी अशक्तता आली शरीरी वृक्षापासून वृक्षांतरी जावया श्रम होऊनी भारी सुखावई मानी मृत्यू ते कदाचित करता उड्डाण भूमीशी पडला वृक्षावरून सकळ गात्रे झाली भग्न जागेवरून उठवेना जीवना विनमिन जैसा भूमीवरी तळमळे तैसा चहूकडे आली दुर्दशा विलाप करी अत्यंत क्षुधातृषांनी अतिव्याकुळ दंतपंक्ती पडली सकळ व्रणरोगाची पीडा विपुळ सर्व काळ रक्त कडे ऐसा पूर्वजन्म कृता पापेसी पावनिया बहुदुःखासी निराहार उपवासी रात्रंदिवस तळमळे ऐसे जाता बहुत दिवस दैवे पातला पुरुषोत्तम मास जो साक्षात पुरुषोत्तमास प्रिय विशेष असे पै त्या मासी ही तो पूर्ववत शीतवाताधिक पीडित कृष्ण पक्षा माझी कदाचित फिरत असता वना माझी तृषेने अतिव्याकुळ झाला मृगतीर्था सन्निध पावला जळपाना लागे प्रवर्तला परिते काही प्राशवेना आणि होऊन क्षुधाक्रांत वृक्षावरी चढला त्वरित कपिजातीचे चापल्य बहुत स्थिर न राहे तेथेही उडी मारिता वृक्षांतरी मध्येच पडला कुंडाभितरी बहुत दिवसांच्या निराहारी कुंडाबाहेरी एवविना शरीरे उरले नाही बळ पंचप्राण झाले व्याकुळ कुंड प्रांती स्वल्प जड तेथेची तळमळ करीत असे ऐसा तो कपी अधिक मासात
दशमीपासून पैसतत पूर्ण 4 दिवसपर्यंत कुंडी लोळत राहिला. 5वे दिनी 2 प्रहरी मध्यान्दिनी येता अंधकारारी त्या मृगतीर्थाच्या पवित्र निरी पडला प्राण जाऊन या. असो ऐसे त्या वानरास अधिक मासात 5 दिवस सहज स्नान घडता विशेष तत्काळ निर्दोष चाहला. आणि कपिदेहा ते सोडून दिव्य देही झाला. तत्क्षण की ज्यावरून कोटी मदन वाळून टाकावे नवघन किंदीवर तैसे सर्वांग श्याम सुंदर कांसे झडके पीतांबर मेखला सुंदर त्यावरी रत्नजडित किरीट श्री कनी कुंडले कर्णी कुंडले तळपती साजिरी रत्ने केयूर वलये करी अग्निपरी झडकत दशांगुडी मुद्रिका सोज्वळ चंद्रवत प्रसन्न मुख कमळ सुसिग्ध निळ केस कुरळ गळा माड वैजंती असो ऐसा तो कपियापन दिव्य देही जाहला जान. तो त्या सन्निध आकाशातून दिव्य विमान पातले. इथे श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नार्दीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर विशंती तुम अध्याय गोड हा इति विशंती तुम अध्याय समाप्त. दानाची महती. या महिन्यात संपूर्ण शाकाहारी राहावे. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. बोलो गणेश भगवान की जय.